2000मध्ये रात्री नाशिकवरून निघालो 11:30च्या गाडीने पोचून बसलो इथं 4:30 वाजता उतरलो शिवाजीनगरला. काहीच मला कुठंच काहीच माहीत नव्हतं. डायरेक्ट एका इस्त्रीचं दुकान उघडलं समोर, तिथं एक होतं त्याच्यात कपडे ठेवले. त्याला म्हटलं थोड्या वेळ राहू दे, ये 2 ड्रेस इस्त्री कर. म्हटलं इस्त्री करायचीच नव्हती मला, सामानच ठेवायचं होतं तिथं. सायकल घेऊन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथं जाऊन एमएचा फॉर्म भरला, हॉस्टेलचा फॉर्म भरायला गेलो. ते म्हणे ज्यांना 60%च्या वरती असतं त्यांनाच हॉस्टेल मिळतं म्हणे. अरे म्हटलं म्हणजे आपल्याला हॉस्टेल पण मिळणार नाही. मग पहिले 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट मी रोज दिवसभर युनिव्हर्सिटीत फिरायचो, कुठं हॉस्टेलमध्ये सोय होती बघायचो आणि संध्याकाळी इथं शिवाजीनगरला येऊन झोपायचो. 12 ऑगस्टला मला एका मित्रानं पॅरासाईट ठेवलं. मग त्याच्याकडनं सामान घेतलं, युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि तिथं अर्न अँड लर्न स्कीममध्ये सकाळी 4:30 ते 8:30पर्यंत काम, 10 रुपये तास असं मी सुरू केलं तिथं. आणि मग दिवसभर अभ्यास करायचा. असं करत करत सुरू झाल्यानंतर 2003पर्यंत मी, माझं डोक्यात एकच होतं, मला फक्त PSIच व्हायचं होतं. कारण ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी पोस्ट. 2003मध्ये ते PSIची प्रिलिम झालं, मेन झालं आणि फायनल PSIला सिलेक्शन झालं. मीनवाईल माझा रूम पार्टनर होता एक अजित जोशी नावाचा, तो इंजिनियर होता आणि तो आणि मी सारखाच अभ्यास करायचो. त्याने सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम दिली होती आणि तो UPSC क्लिअर झाला, IAS झाला. दुसऱ्या दिवशी त्याची पेपरला हेडलाईन, TVत मुलाखत वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. अरे म्हटलं आपण सारखाच अभ्यास करतोय, याचं डायरेक्ट सगळीकडे मुलाखती हे ते, आणि आपल्याला कोणीच विचारायला म्हटलं हे ट्राय करावं का काय. आणि तुम्हाला सांगायचं की UPSC कर वगैरे. आता ते ट्राय करण्यासाठी म्हटलं गावाला जाऊन बघूया ट्राय करण्याआधी घरच्यांना विचारून. गावाला गेलो तर घरी हुंड्याचा रेट 1 लाखपर्यंत पोचला होता आणि लग्नाला एकदम जोरात कॉम्पिटिशन सुरू झाली होती. घरी जाऊन म्हटलं आता मला ना कलेक्टरची परीक्षा पास व्हायचं आहे म्हटलं. गावातल्या बऱ्याच लोकांना वाटलं हा काय PSI झालाच नव्हता. कारण ते पिक्चरमध्ये पाहतो आपण, ते तब्येती एकदम चांगल्या लागतात, त्यांना माहीत नसते की डोक्याचा भाग पण लागतो म्हणून. तर घरी म्हणे भाऊ तू ना एक काम कर, इकडे येत जाऊ नको म्हणे गावाला. कारण काय झालं, माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरांचे लग्न होऊन गेले होते आणि कुणी गेलं का घरच्यांना सारखे विचारायचे तो पुण्याला नक्की काय करतोय काय नाही. असे खूप सारे घरच्यांना, बाकीचे आजूबाजूचे नातेवाईक वगैरे, काही नातेवाईकांनी जाऊन सांगितलं होतं की अरे आमच्या गावाकडला पण एक पोरगा तयारी करत होता पण ते असंच नंतर येडा झाला वगैरे वगैरे, असे बरेच पडणे मारलेले होते. मग मी परत इकडे पुण्याला आलो आणि आता UPSC द्यायची म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं. क्लास लावून एवढे माझ्याकडे कधीच पैसे नव्हते. मग मला समजलं की मुंबईला SIC नावाचं एक महाराष्ट्र शासनाचं इन्स्टिट्यूट आहे, तिथं जर ॲडमिशन घेतलं तिथं फ्री कोचिंग मिळते, पण त्याची पण एंट्रन्स असते. मग मी त्याच्या एंट्रन्सचा चांगला अभ्यास केला आणि 2004ला SICला ती क्वालिफाय झालो. तिथं सिलेक्शन झालं SICला गेल्यानंतर तोपर्यंत मला UPSCचं काहीच माहीत नव्हतं. डायरेक्ट म्हणजे पूर्ण ब्लाइंड होतो एकदम. तिथं गेलो आणि UPSCची सुरुवात केली. आता मी मुंबईत पण अगोदर जास्त गेलेलो नव्हतो. SIC म्हणजे VTच्या बाहेरच. तिथं गेलं आणि बाहेर आलं की मुंबईतल्या हजारो मुली दिवसभर अशा जात राहायच्या. मला मग अभ्यास 15 मिनिटं करावं असं वाटायचं आणि 1 तास बाहेर येऊन उभं राहावं असं वाटायचं. त्याच्यामध्ये माझं 2004ची प्रिलिम्स कधी समोर आली, मी ती कधी एक्झाम दिली, कधी फेल झालो मला ते कळत नाही. आणि 2004ला एक्झाम फेल झालो आणि परत म्हटलं आता पुण्याला जाऊ. तिथं काय फेल झालं लगेच काढून देतात, दुसऱ्या दिवशी उचलं सामान निघा बाहेर. दुसऱ्या दिवशी सामान उचललं, परत पुणे विद्यापीठात आलो, एकाच्या रूमवर टाकलं. 2005चा परत अटेम्प्ट दिला की पुन्हा फेल झालो. 2005ची फेल झाल्यानंतर 2 वर्ष घरीच गेलो नव्हतो. घरी गेलो, लहान भावाचं लग्न होतं, कारण माझ्या मोत्याचं लग्न थांबलं होतं. घरी गेलो, घरचे ओरडायचे तुझ्या मोत्याचं लग्न होत नाही वगैरे वगैरे. मग घरी गेलो, त्याचं लग्न वगैरे झालं आणि तेव्हा मला कळालं की गावाकडं आपलं स्टेटस काय आहे. कारण गावात जेव्हा गेलो, मी स्टँडवर उतरलो, लगेच गावातले कोणत्या रस्त्याने जातात एक म्हातारा बसला होता वाटतं. का रे बाबू झाला तुझा डॉक्टरचा कोर्स कम्प्लीट? म्हटलं नाही झाला अजून. म्हटलं काय काय विचारायला लागले, ते विषय राहिले होते ते निघाले का? आता कोणाला माहितीच नव्हतं आणि माझ्या तालुक्यातनं कोणी सिव्हिल सर्व्हिस अगोदर प्रिपेअरच केली नव्हती. त्यामुळं आणि घरी गेलो, घरातलं लगेच भांडायला सुरुवात केली, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं, याचं लग्न जमत नव्हतं, हे ते सगळं. त्याचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी म्हटलं त्याला इथं गावात कुत्रेसुद्धा चांगले स्टेटस फुल येत आहे आणि आपल्याला कुणीच विचारायला म्हटलं. आणि तिकडनं येताना म्हटलं आता एकदम सिन्सिअरली अभ्यास करायचा. आणि इथं आलो पुण्याला आणि परत ते यशदा नावाचं एक सेंटर सुरू झालं होतं पुणे युनिव्हर्सिटी गेलो. त्याची एंट्रन्स दिली, तिथं पास झालो आणि एकदम चांगला अभ्यास करून त्या वर्षीची सिव्हिल सर्व्हिसची प्रिलिम्स दिली. प्रिलिम्स पास झालो. प्रिलिम्स झाल्यानंतर माझ्यासमोर इंग्लिश मिडियममधून द्यायची की मराठी मिडियममधून द्यायची हे पहिलं चॅलेंज होतं. कारण मला इंग्लिश तेव्हा वाटायचं की आपल्याला काहीच इंग्लिश येत नाही. मग मी ती मराठी ऑप्ट केली आणि मराठीमधून मेन्स दिली. मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर बघितलं तर मला मेन्समध्ये 13 मार्क्स कमी पडले होते इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय व्हायला. 2007ला परत मी एक्झाम दिली, परत प्रिलिम्स झालो. पुन्हा मी ती चूक केली, पुन्हा मेन्स मी मराठीतून दिली आणि परत मेन्सला मला काहीतरी क्वालिफाय व्हायला इंटरव्ह्यूला 7 मार्क्स कमी पडले. तोपर्यंत गावाकडे परिस्थिती एकदमच वाईट झाली होती. बऱ्याच लोकांना गावात वाटायचं माझं लग्न झालं आहे. एका नातेवाईकांनी तिकडे अफवा उडून दिली होती की त्याने तिकडे पुन्हा लव्ह मॅरेज वगैरे केलेलं आहे, त्यामुळे तो गावाकडे येत नाही, असे सगळे हे झाले होते. म्हणजे नंतर परिस्थिती एवढी वाईट गेली की आता जाणंच मुश्किल झालं.
मग 2008ला परत मी प्रिलिम्स दिली, प्रिलिम्स पास झालो. आणि माझा एक मित्र होता इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये, आता ते मुंबईला GM आहे BSNLचे. ते मला म्हणे अरे तू इंग्लिशमधून ट्राय कर. म्हटलं सर मला इंग्लिश काहीच येत नाही. ते म्हणा अरे इंजिनियर डॉक्टर हे पण खूप हुशार नसतात, 50-60 इंग्लिशमधून शब्द पाठ करतात आणि पूर्ण पेपर लिहितात. तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं आपण पण ट्राय करून बघू. मग आता माझी हिस्ट्री, जिओग्राफी, जनरल स्टडीज, सिव्हिल सर्व्हिसचे एक्झाम होते सब्जेक्ट, त्याच्यामधले मी 50-60 शब्द ट्राय केले आणि बघितलं तर डायरेक्ट 600 शब्दांमध्ये आन्सर लिहायला लागलो. म्हटलं जमतंय की, हे काही एवढं आवड नाही म्हटलं. आणि 2008ची प्रिलिम्स क्लिअर झालो, मेन्स इंग्लिशमधून दिली आणि मार्चमध्ये त्याचा रिझल्ट आला. इंटरव्ह्यूला क्वालिफाय. अरे बापरे म्हटलं लागला शॉट आपला इंग्लिशमधून बरं का. आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यानंतर मला लगेच वाटायला लागलं की आता झालं कलेक्टर किंवा कमिशनर वगैरे, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि इंटरव्ह्यूचं स्ट्रक्चर पॅनल लिहिण्याचं थोडं बघून घेतलं. मला माहीत होतं ते सगळे म्हातारे माणसं असतात, सिव्हिल सर्व्हिसमधून रिटायर झालेले, 65च्या पुढचे विचे, त्यांचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही वगैरे वगैरे असे सगळे फंडे डोक्यात होते. तेव्हा काहीतरी मला वाटतं 4 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता, 4 एप्रिल 2009ला. मी तेव्हा एवढा म्हणजे माहीत नव्हतं मला की IRCCवरनं तिकीट बुक केलं आणि ते कन्फर्मच झालं नाही. ट्रेनमध्ये गेलो, TC म्हणा तिकीट कन्फर्म नाही आहे, काढ 1,500 रुपये, 1,500 त्याला दिले आणि बस म्हणे इथं टॉयलेट शेजारी. गेलो बसून. दिल्लीला गेल्यानंतर रेल्वेतनं उतरलो, रिक्षावाले म्हटलं UPSC जाते, तो 300 रुपये. 300 रुपये दिले, 5च मिनिटात लगेच UPSCचं येऊन पोहोचले. सगळी गोष्ट घालायचे म्हणजे चालू. आणि तिथे गेल्यानंतर बघितलं, मी आपला व्हाईट शर्ट घातलेला होता, आपला नेव्ही ब्लू कलरचा वगैरे आणि पॅन्ट वगैरे होती, टाय वगैरे काही लावला नव्हता. आणि एप्रिल म्हणजे दिल्लीमध्ये भयानक गरम असतं तेव्हा. त्या सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झामच्या तिथे इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेलो. तिथं 40 मुलं असतात एका याच्यामध्ये, एका सेशनला, आणि 8 पॅनल असतात. एक पॅनल 5-5 मुलांची इंटरव्ह्यू घेतो. तर त्याच्यामध्ये गेल्या तिथं बघितलं सगळ्यांचे डोळे लाल, कोट घातलेले, टाय लावलेले, फुल गरम होत होतं. तरी पण मुली एकदम व्हाईट साड्यांमध्ये वगैरे वगैरे असल्या काहीतरी. अरे म्हटलं सगळं टेन्शन वातावरण दिसतं इथं तर. आणि कोणीच कोणाशी बोलायचं नाही. मी गेल्यानंतर याला विचार तू कुठला आहे, त्याला विचार तू कुठला आहे. 2 मिनिटानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा चुकून पास झाला आहे का काय. नंतर शिपाई आला आणि त्याने मला सांगितलं की तुम्हाला शशिभान त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे म्हणे. आता मी पॅनलचे जे चेअरमन्स आहे त्यांचं थोडं वाचलं होतं. ती 1971मध्ये फॉरेन सर्व्हिसमधली लेडी होती ती, आणि तेव्हा कॅनडामध्ये अँबॅसेडर होती इंडियाची. आता ती 71मध्ये पास झाली होती आणि माझी 78th बर्थडेट होती. म्हणजे मी पास जन्माच्या अगोदर 7-8 वर्ष तिने सिव्हिल सर्व्हिस क्लिअर केली होती. तिथं जाऊन बाहेर बसवलं रूमच्या, फॅन चालू होता, मी फॅन बंद करून टाकला कारण आपल्याला गरमच झालं नव्हतं, तेवढं टेन्शनच नव्हतं. आणि आतमध्ये बोलवलं, शिपायाने सांगितलं बोलवलं. थोडीशी इंटरव्ह्यूची तयारी होती, बेसिक सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली. म्हणजे गेलो, म्हटलं मी ऐका मी मॅडम त्याला म्हटलं प्लीज सिट डाऊन वगैरे आणि इंट्रोड्यूस युअर सेल्फ वगैरे म्हटली. मी लाईक म्हटलं मॅडम आय एम सो आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इन हिस्ट्री वगैरे वगैरे. आणि मी तेव्हा एक चूक केली होती की फॉरेन सर्व्हिसला 0 प्रेफरन्स दिला होता. तिने लगेच मला विचारलं की फॉरेन सर्व्हिसचे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि व्हॉट डू यू थिंक अबाउट इंडो-US रिलेशन्स. हे काय मी पाठ वगैरे केलेलं नव्हतं, त्यामुळे मी लगेच तो दुसरा एक शेजारीकडे मेंबर होता त्याच्याकडे थोडा वेळ पाहायला सुरुवात केली. तिने अजून पुढचा प्रश्न विचारला. आतमध्ये गेलो तेव्हा तिथे AC 16वर होता, मला एकदम थंडी वाजायची. 4-5 मिनिटानंतर मला लक्षात यायला लागलं की थोडंसं गरम होऊन राहिले. नंतर दुसऱ्या मेंबरने नंतर मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. नंतर तिसऱ्यानं विचारायला सुरुवात केली. नंतर बघितलं की कमी घाम येऊन राहिला असा. नंतर 1 मिनिटानंतर असं बघितलं तर पूर्ण बनेन ओलं झालेलं होतं. आणि नंतर जेव्हा 20 मिनिटं झाली तेव्हा असं वाटायला लागलं की इथून उठून बाहेर पडावं काय. आणि नंतर 20 मिनिटानंतर वाटायला लागलं आता आपण जर इथं राहिलो ना मरूनच जाऊ. म्हणजे काहीतरी फेकायचो, काही विचार होता काहीतरी फेकायचो. म्हणजे तयारी होती पण इंग्लिशमधून बोलण्याची तेवढी प्रॅक्टिस नव्हती. आणि मी काय इंटरप्रिटर वगैरे घेतलेलं नव्हतं, ट्रान्सलेटर वगैरे, त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये असं होऊन गेला गोंधळ. पण 30-32 मिनिटं होईपर्यंत ते काय उठाच म्हणा ना. 32 मिनिटाची लेडी म्हटली वर इंटरव्ह्यू जो यू मे गोना. उठलो, बाहेर आलो, घाम पुसला. म्हटलं बापरे म्हातारे माणसं खूप डेंजर असतात. तेव्हाच मला माहीत होतं की आपण काय सिलेक्ट होत नसतोय. बाहेर आलो, दुसऱ्या दिवशी मेडिकल होती माझी, मेडिकल दिली आणि गावाला निघून आलो. त्यावर्षी स्टेट सर्व्हिसची पण मी इंटरव्ह्यू दिली होती, ज्याच्यातनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP होतं. गावाला आलो तर जिल्ह्यातनं मी दोन्ही इंटरव्ह्यू दिलेला एकमेव कॅन्डिडेट. गावाकडे आलो तर सेन्सेक्स एकदम वरती, लग्नासाठी डायरेक्ट गाड्यांमधले लोक, चांगले चांगले मोठे मोठे वगैरे वगैरे. घरचे म्हणे भाऊ 4-5 वर्षानंतर तुला स्थळ यायला लागले, धरून घे. तोपर्यंत लहान भावाला पण 2 पोरं झाले होते माझ्या. आणि माझ्या वर्गातले ज्या मुली होते त्यांचे पोरं डायरेक्ट 7वी-8वीत जाऊन पोचले. म्हटलं आता मला वाटलं की लग्न धरून घ्यावं,
आणि मी म्हटलं ठीक आहे, आता रिझल्ट येतीलच, लग्न धरून घेऊ लगेच. आणि काहीतरी 3 मे 2009ला त्या सिव्हिल सर्व्हिसचा UPSCचा रिझल्ट लागला आणि मी नापास झालो. आणि जे स्थळ आलं त्यांना म्हटलं चला आपण लग्नाची तारीख काढायची, सगळे गायब. नाही आता पुढच्या वर्षी बघू. तेव्हा मला खऱ्या अर्थानं कळालं की जगात माणसाची किंमत शून्य असते, त्याच्याकडे काही असेल तरच त्याला विचारतात. तरी पण मी म्हटलं आता एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षातच आलं ना कोणी काही किंमत नाहीच आहे, तर एवढ्या वाईट परिस्थितीत जो एखादा पोरगी देईल त्याच्या पुरुषी आपण लग्न करू. आणि मी क्रायटेरिया ठेवले की हुंडा घ्यायचा नाही, हुंडा घ्यायचा नाही म्हणजे 1 ग्राम पण सोनं नाही घ्यायचं, काहीच नाही असलं. आणि मार्केटमध्ये उतरलो बघायला पोरगी देतात कोणी. आणि माझा हायेस्ट क्वालिफिकेशन ठेवलं मी 10वी पास वगैरे, म्हणजे तेवढी तरी आपल्याला देतील. पण माझ्या तालुक्यामध्ये माझी एवढी बदनामी झाली होती की कोणीच मला जमायला लागलं की लगेच कुठून तरी 2-3 दिवसानंतर नाही नको राहू द्या. आणि असं मला तालुक्यात कोणी पोरगीच द्यायला. मग मी शेजारी निफाड तालुका होता तिकडे ट्राय करावं म्हटलं. आणि तिकडच्या मुली पाहायला सुरुवात केली. आणि माझा एक जुना मित्र होता MBBS डॉक्टर झालेला, त्याची बहीण होती डॉक्टर मेडिकललाच. तो म्हणे माझी बहीण आहे मेडिकलला. त्याला म्हटलं बघ भाऊ मी आहे BA, तुझी बहीण आहे डॉक्टर. म्हटलं लागला तर 6 नाही तर शेतात. म्हटलं माझा तरी पण तो म्हणे ठीक आहे तू बघून तर घे म्हणे, तिच्याशी एकदा बोलून घे. मग नाशिकला एक ते गोल्फ क्लब नावाचं मैदान आहे, तिथं तिला भेटलो. तिला म्हटलं बघ बाई मी असं आहे म्हटलं, त्यातल्या त्यात म्हटलं मी काय शहाणा नाही म्हटलं, मी पास झाल्यावर पण तुला एकदम लॅविश लाईफस्टाईल वगैरे ते गाडी पिढी असं एकदम बंगला तसं नाही, याची गॅरंटी कमीच आहे म्हटलं. आणि माझा एकच अटेम्प्ट राहिला म्हटलं, त्याच्यात जर लागला नाही 6 म्हटलं तर आपल्याला गावाला जाऊन दोघांना शेती करावी लागेल. ती म्हणे ठीक आहे. तिला म्हटलं हा पिक्चर नाही म्हटलं, हे लाईफ आहे. थोड्या वेळ बघितला हो म्हटलं, भावनेच्या बाहेर कसं करू नको म्हटलं, 2-3 दिवस विचार कर. तरी पण ती म्हटली हो. नंतर म्हटलं आता हे हो मग त्यांना पटक्यात एंगेजमेंट करून घेऊ कोणतरी पिना मारायच्या. आणि लगेच एंगेजमेंट करून घेतली 7-8 दिवसामध्ये. तरी पण बऱ्याच लोकांनी सांगितलं अशा परीक्षा देतात, हे काय नाही होत, ते होत नाही, तसं. पण ते म्हणजे जाऊ द्या मरू द्या, आता आम्ही दिली म्हणे, जे व्हायचं ते तिच्या नशिबानं होईल. आणि मी प्रिलिम्स दिलेलीच होती. तिचा काहीतरी ऑगस्टमध्ये रिझल्ट आला, प्रिलिम्स पास झालो आणि तो शेवटचा अटेम्प्ट होता. आणि म्हटलं आता मुंबईला जाऊ प्रिपरेशनला. मुंबईला नेमकी मुंबई आणि पुण्यात त्यावर्षी स्वाईन फ्लूची साथ आलेली होती. म्हटलं इकडे जर जाऊन घेऊन मेलो तर लोक म्हणतील की इकडे होतं ते मेलं. मी नाशिकमध्येच प्रिपरेशन करायची ठरवली. नाशिकला एक रूम भाड्यानं घेतली. माझी बायको नाशिकमध्येच प्रॅक्टिस करायची. आमच्या साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरचं डिस्टन्स असेल फक्त. तर माझ्या बायकोला माहीत नव्हतं की मी नाशिकमध्येच तयारी करतो ते. आणि तिथं सगळं झोपून देऊन म्हणजे ज्याला एकदम 100% डेडिकेशन प्रिपरेशन म्हणतात अशी मी प्रिपरेशन करत होतो. सकाळी 6 पासून तयारीला लागायचो. बायकोला फक्त 5-1 मिनिटं फोन करायचो, काय नाही काय चाललं वगैरे असं तसं. दुपारी चहा बी प्यायला गेलो कुठेतरी, पोरं फिरताना दिसलं की मला वाटायचं अरे इथल्या एवढं जवळ आहे, जावं एका दिवशी बायकोला अचानक सरप्राईज देऊन जावं पिक्चरला वगैरे असे वाटायचे फंडे डोक्यात. पण नंतर पुन्हा वाटायचं जर दिवस वाया गेला तर आपल्याला थिएटरच्या बाहेर फुटाने पण विकायला कोणी ठेवणार. आणि ह्या सगळ्या याच्यातून मी आपली प्रिपरेशन करत राहिलो. मेन्सला मुंबईला गेलो, मेन्स दिली. आणि मेन्सला त्याच्या अगोदरच्या वर्षी माझा चांगला स्कोर होता. मला माहीत होतं की मी मेन्स थ्रू होईल. फक्त इंटरव्ह्यूला इंग्लिश कम्युनिकेशनची जरा थोडीशी प्रॅक्टिस नव्हती. आणि मेन्स झाली आणि लगेच मी प्रॅक्टिस सुरू केली. आणि 15-1 दिवसात लक्षात आलं की हे काही एवढं अवघड नसतं. आणि मार्चमध्ये त्याचा रिझल्ट लागला, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. फक्त यावर्षी 2-3 गोष्टी डोक्यात होत्या की खोटं बोलायचं नाही, म्हातारी माणसं एकदम डेंजर हुशार असतात, बिलकुल टापा मारायचा नाही, जे येत नाही ते येतच नाही डायरेक्ट. आणि टाय वगैरे लावायची वगैरे थोडेसे म्हणजे चकाचक थोडंसं करायचं म्हटलं स्वतःला. आणि पहिल्यांदा लगेच रिझल्ट लागला, नाशिकला एकाकडे गेलो, त्याला म्हटलं पिशील करायची. इथे एक पॅच आहे, इथे एक पॅच आहे. आता ग्रामीण भागातली बरोबर ते उन्हामध्ये काय कसले पॅच आणि पीस तसलं काय कळतं. त्यांनी जाऊन अगोदर थोडंसं त्याच्यातून थोडं रंगोटी करून घेतली, पण ते काय आपला अवतार काय बदलला नाही तेवढा जास्त. आणि तिथं गेलो, टाय काय अगोदर आयुष्यात कधी लावलेला नव्हता. इंटरव्ह्यूच्या अगोदरच्या दिवशी म्हटलं ते काय सोपं असतं, असं करायचं, फिरवायचं आणि ओढायचं, तर लागला टाय. पण तो दिवसभर ट्राय करून पण ते काय फिरून ओढता येईनाच. मग नंतर ते मागची जी दोरी होती ती सारखी लोंबायची खाली. मग इंटरव्ह्यूला जायच्या आधी म्हणते कापून टाकू, ते कुठं मागून पाहणार. आणि ते कापून टाकून त्याच्यात टाकून दिलं आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू गेल्यानंतर पुन्हा आपला तोच मागच्या वर्षीचा सगळा सेटअप. थोड्यानंतर शिपाई आला, त्यानं सांगितलं तुम्हाला विजय सिंग सरांचं पॅनल आहे. ते विजय सिंग होते तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 1970च्या बॅचचे होते. तिथं गेलो, आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की हे रोड्स वगैरे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे वगैरे कुठून येतात. इंटरव्ह्यू इंग्लिशमधूनच होता. आता त्याचं मला उत्तर कन्फर्म माहीत होतं, पण म्हटलं हा पहिलाच प्रश्न इन केस जर चुकला तर हे कायमच्या घरी पाठवतील. त्यांना म्हटलं सॉरी सर आय डोंट नो. नंतर त्यांनी बरेच प्रश्न विचारले, जवळपास काहीतरी 52 प्रश्न विचारले होते आणि 35-40 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता. शेवटी इंटरव्ह्यूच्या लास्टला आल्यानंतर त्यांनी विचारलं की इन केस जर तू सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर झाला तर काय करशील. आता मी काही एवढी तयारी केली नव्हती या प्रश्नाची, मी फक्त हे झालं तर ते कडे अशा टापांची तयारी केली होती. आणि तो एकदम अनप्रेडिक्टेबल त्यांनी विचारला. तेव्हा म्हटलं सर इन केस जर मी एक्झाम क्लिअर झालो
मी ज्या ग्रामीण भागातल्या मुलांमधून आलो किंवा ज्या लोकांमधून आलो त्यांच्याकडे जाऊन एज्युकेशनल सिव्हिल सर्व्हिसेस अवेअरनेस वगैरे करण्याचा प्रयत्न करेल. तिथे इंटरव्ह्यू संपला, मी बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी मेडिकल झाले आणि सगळे अटेम्प्ट संपले होते. सिव्हिल सर्व्हिसचे सगळे अटेम्प्ट एक्झाम झाले होते. आता झालं तर कलेक्टर किंवा कमिशनर नाही तर मग गावाला जाऊन आपली शेती. 1 महिन्याला रिझल्टला टाईम होता. मधल्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये गावाकडे सगळे शेतं नांगरून ठेवतात. मस्तपैकी जाऊन आपली नांगरणी सुरू केली. 27 एप्रिलपर्यंत शेतातच काम करत होतो. आता मला माहीत होतं की मेच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागणार आहे. म्हटलं आता याच्यानंतर इथं जर फेल झालो गावात तर आपल्याला रडायला पण कोणी सांत्वन करायला पण राहायचं नाही. मग मी 28 एप्रिलला परत पुण्याला आलो. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एकाच्या रूमवर येऊन थांबलो. रिझल्टची वाट पाहत 4 मेला ती सेल्स टॅक इन्स्पेक्टरची मी एक्झाम दिली होती. तिचा रिझल्ट लागला. तिच्यात प्रिलिम्सच फेल झालो. म्हटलं आता काय खरं दिसत नाही, UPSC फेल होणार. आणि त्या दिवशी मला वाटलं की आपण तलाठी वगैरे हे पण फॉर्म भरायला पाहिजे होते. आपण काहीतरी चूक केलेली. 6 मेला सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट लागला. बघितलं तर पास. ऑल इंडियातून माझा 503 रँक होता. आणि रिझल्ट बघितल्यानंतर मग त्या दुसऱ्या दिवशी लगेच नाशिक जिल्ह्यातल्या पेपरला हेडलाईन, सिल्लोड तालुक्यातून पहिलाच विद्यार्थी पास झाला, इंडिपेंडन्स नंतर वगैरे वगैरे टीव्हीत बातम्या वगैरे सगळं. मग मीनवाईल ह्या 7-8 वर्षामध्ये मला ज्या एकाही नातेवाईकानं फोन केला नव्हता, लगेच सगळ्या नातेवाईकांचे फोन, तू बरं आहे का, लवकर ये, आम्हाला खूप हे वाटलं, असं तसं सगळं. पण या सगळ्यांनी मला एवढे चटके दिले होते की मी फुल एक्सपिरियन्स झालो होतो. 6 तारखेला रिझल्ट लागला. मी 10पर्यंत गेलोच नाही. 9 तारखेला गेलो आणि गेल्यानंतर मग ते आता काय सिव्हिल सर्व्हिस पास झाला म्हणजे तालुक्यापासूनच मिरवणूक वगैरे वगैरे सगळे फंडे. माझं लग्न जमलेलं होतं. लग्नाची तारीख पण 30 मे ठरवलेली होती. दुसऱ्या दिवशी गावाला गेल्यापासून लगेच स्थळ यायला, नव्याने स्थळ, डायरेक्ट फॉर्च्युनर वगैरे तसल्या भारी भारी गाड्या, लगेच करोड्समध्ये हुंड्याच्या ऑफर्स. आणि आम्ही त्यांच्या कसं म्हणजे नवीन स्कीम आम्ही जे जमलं त्यांना पण समजून सांगतो, म्हणजे ते पण मोडून देतो आणि आमचं पण जोडून देतो. म्हटलं आता काय तर तुम्ही तुमच्या स्कीम तुमच्याकडेच ठेवा म्हटलं. आणि मी जे रेग्युलर ठरलं होतं त्याप्रमाणे माझं 30 मेला एकदम साध्या पद्धतीने 1800 रुपयाचा ड्रेस घालून लग्न करून घेतलं. आणि लग्न झाल्यानंतर आजी दुसरा होता माझा मित्र होता. तो म्हटला अरे जा फिरायला वगैरे इकडे तिकडे कुठेतरी. त्याला म्हटलं आता फिरायला जावं, दुसरं काहीतरी करावं. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की म्हटलं आपण आहे ना आता थोडेसे लेक्चर्स घेऊ. म्हटलं कोणालाच माहीत नाही महाराष्ट्रामध्ये सिव्हिल सर्व्हिस, मुलगा मेडिकल होतो, इंजिनियर होतो, आपल्याकडे कॅपॅबिलिटी असते, ब्रिलियंट असतात, सगळ्या गोष्टी इंटेलेक्च्युअल हे सगळं असतं, पण आपल्या मुलांना माहीत नाही. म्हणून मी 2 जूनला घरातून बाहेर पडलो. आता बाहेर पडलो म्हणजे तेव्हा काय मी एकदम भारी ओरेटर, एकदम चांगला असा भाषण देणारा नव्हतो. मी कधी स्टेजवरच गेलेलो नव्हतो. मोठ्या विद्यार्थी असल्यामुळे त्याला ती कधी ऑपॉर्च्युनिटीज नव्हती. पण म्हटलं जसं जमेल तसं आपण आपले एक्सपिरियन्स शेअर करूया. आणि मी बाहेर पडलो आणि ST बसनं जा, मोटरसायकलवर जा, कुठेही कसाय जा असे लेक्चर द्यायला सुरुवात केली. एका दिवसात 2, 3, 4 वगैरे वगैरे असे लेक्चर देत फिरायला लागलो. पहिल्यांदा माझा तालुका कव्हर केला, नंतर जिल्हा कव्हर केला. असं करत करत मी ट्रेनिंगला जाईपर्यंत 150 लेक्चर दिले होते ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि नंतर ट्रेनिंग झालं. ट्रेनिंगमध्ये नंतर पुन्हा माझ्या फील्डवर आलो. तरी पण म्हटलं अरे याच्यातनं चांगला रिस्पॉन्स आहे. मग फिरत राहिलो आणि आता तुमच्यासमोर मी 632 लेक्चर देतो आहे. आता याच्यामध्ये असं काहीच पर्पज नव्हतं की कुठून काय आपण पैसे घेतले लेक्चरचे किंवा कोणी खूप काय केलं, असं काहीच नव्हतं. उलटं याने काय झालं, सॅटर्डे संडे सुट्टी असायची, लेक्चर गेलं घरी बायकोची भांडणं, बायको म्हणणार शनिवार रविवाराचा असतो, त्याच्यात पण तुम्हाला समाजसेवा हे ते असले काही ना काही. पण त्याच्यात मी पण कम्पॅरिझन केली. म्हटलं घरी राहिलं तर आपण आपला कॉलेज टाईम बायकोलाच देणार आहे. 2 तास बायकोबरोबर तो देण्यापेक्षा जर बाहेर जाऊन कुठेतरी एखाद्या 1000 मुलांचं किंवा त्यांचं जर एखाद्या एवढ्या मुलांचं भवितव्य चेंज होणार असेल आपल्या एखाद्या गायडन्सनं, तर ते जास्त बेनिफिशियल राहील. म्हणून मी तसा फिरत राहिलो. याच्यामधून मी महाराष्ट्रामध्ये आता असा एकही जिल्हा नाही की जिथे लावून लेक्चर दिलेलं नाही. जो माणूस सिव्हिल सर्व्हिसेसशी काहीच घेणं नाही, ज्याला जो जनावरांमागे बसलाय ना, तो पण क्लिप ऐकत असतो. आणि मी ट्रेनिंगमध्ये असताना नागपूरवरून एकदा ट्रेनमधून येत होतो, तेव्हा मी अशा मिशा वगैरे ठेवल्या होत्या. शेजारी प्राध्यापक बसले होते. ते म्हणे काय करतो बा? म्हणतो काय नाही सर, BA झाले. म्हणे बघ तुला एक क्लिप दाखवतो की ऐक, तुझ्या जीवनात बदल होईल. आणि मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरताना सांगितलं सर अहो मी तोच आहे. म्हटलं फक्त मिशा वाढवल्या. तर म्हणजे असे पण इन्सिडेंट होतात. आता या सगळ्या याच्यामध्ये मी कुठंच एवढा ब्रिलियंट नव्हतो, कुठेच एवढा हुशार नव्हतो. माझी फायनान्शियल कंडिशन्स कधीच एवढी चांगली नव्हती. तिथून नंतर मी ट्रेनिंगला गेल्यानंतर बघितलं, ट्रेनिंगमध्ये जेव्हा आता जनरल सगळ्यांचं पहिल्यांचं ट्रेनिंग सगळ्या सर्व्हिस IAS IPS IRS फॉरेन सर्व्हिस सर्व्हिस सगळ्यांचं ट्रेनिंग सोबतच असतं. त्यात गेल्यानंतर मी बघितलं की आपण तर काहीच मूर्ख नाही, यापेक्षा अतिशय मूर्ख UP बिहारची माणसं इथे येऊन पोचलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक्झाममध्ये माणूस खरोखर तेवढा ब्रिलियंट लागतो का, तर तसं रागतच नसतो. फक्त तो एक फ्लो असतो, त्याच्यात उडी मारा आणि असेच हात ठेवा, ॲटोमॅटिक जाऊन पोचतो. म्हणजे आणि UP बिहार वगैरे इकडचे माणसं मी बघितले की ते खरोखर एकदम म्हणजे असे काहीच एवढे हुशार नव्हते आणि तरी पण ते सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर झाले.
कारण त्यांच्या तिकडं मुलगा दुसरी तिसरीत असतानाच त्याला माहीत असतं की मला DM व्हायचं किंवा मला PM व्हायचं. वेळेस आपल्या इकडे ग्रॅज्युएशन झालं तरी मुलाला माहीत नसतं की मला काय व्हायचं आहे ते. आणि आपल्या इकडे इंजिनियर, मेडिकल वगैरे जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर असतात. माझ्या वर्गामधनं जो पहिला आला होता विद्यार्थी तो COEPमधनंच इंजिनिअरिंग केलं आहे त्याने, बी मेटलर्जी. जो दुसरा आला होता तो इंडियन आर्मीमध्ये मेजर आहे. पहिला आलेला इथल्याच एका कंपनीमध्ये आता कुठला तरी मॅनेजर आहे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. वेळेस मी नाशिकला होतो, माझ्या अंडर 6 MIDCs होत्या. 6 MIDCमध्ये किती कंपनी असतील आणि किती इंजिनियर असतील आणि किती इंजिनियरचे मालक असतील. आणि आता इनकेस जर पुण्याला आलो तर पुण्याची काही इंडस्ट्री एका डेप्युटी कमिशनरच्या अंडर असते, त्याच्यात किती इंजिनियर असतात आणि किती ओनर्स असतात. म्हणजे बेसिकली मला सांगायचं हे की आपण लय शहाणे हे नाही, तर याच्यामध्ये युअर क्वालिफिकेशन डझंट मॅटर. म्हणजे तुम्ही थोड्या दिवस जर एफर्ट्स घेतले आणि हे जर केलं तर आपलं सगळं डेस्टिनी चेंज होते. मग याच्यासाठी खूप ब्रिलियंट लागतं वगैरे वगैरे अशातला काहीच भाग नाही. मी कुठे यात क्लास केला नव्हता. पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी क्लासेस आहे, बऱ्याच यांच्या फीज चांगल्या आहेत. बेसिक स्ट्रक्चर जर एकदा एक्झामचं माहीत झालं तर 1-1.5 लाखाचा क्लास लावायची गरज काय. म्हणजे मी स्वतः तो कधीच लावला नाही, मला वाटत पण नाही गरज त्याची आहे एवढ्या याची. तुम्ही तर खरोखर हुशार विद्यार्थी, तुमच्यासाठी एक्झाम 2-3 नॉट मोर दॅन 3 इयर्सचा मॅटर आहे. रोहिणी बाजी बाकरे नावाची एक मुलगी होती, ती जेव्हा 12वीला होती तेव्हा पण मी तयारी करत होतो आणि ती जेव्हा IAS झाली तेव्हा पण मी तयारी करत होती. कारण ती COEPची होती, ती आली आणि पास पण होऊन गेली एकाच अटेम्प्टमध्ये. म्हणजे एवढी मुलं हुशार असतात पण ते फक्त त्या फ्लोमध्ये येत नाही किंवा त्यांना जॉब सिक्युरिटी वगैरे वगैरे असे सगळे फंडे असतात, त्यामुळे ते त्याच्या फंदात पडतात आणि हे होतात. आता नंतर बऱ्याचदा मुली असल्या का मुलींमध्ये काय असतं, घरच्यांचा लग्नाचा फोर्स असतो वगैरे वगैरे असे सगळे फंडे असतात. तर मी मुलींचं पण बघितलं. मी LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होतो तेव्हा एक छाया वर्णेकर नावाची मुलगी होती, तिचा नवरा माझ्याबरोबर डेव्हलपमेंट ऑफिसर होता. तो तिला माझ्याकडे गायडन्सला घेऊन यायचा, कारण मी मेन्स दिल्या होत्या. मी तिला गायडन्स केला आणि ती माझ्यासोबत पास झाली. घरात सासू सासरा नवरा 2 मुलं एवढं सगळं सांभाळून ती माझ्यासोबत पास झाली आता, आणि फॉरेन सर्व्हिसमध्ये, आणि माझ्यापेक्षा चांगला रँक आला. म्हणजे मुली मुलांपेक्षा हुशार असतात. मी पेपर पण बघितले ना, मुलीचा पेपर बघितला ना एकदम क्लीन, रेषा वगैरे मारलेला. मुलाचा बघितला का इकडे फोडले. म्हणजे हे स्वतः मी बघितलंय बरं का. आता मी मुलगा असून पण माझा तर रोल नंबर तो सिव्हिल सर्व्हिसचा टाकताना सुद्धा हात थरथरायचा. म्हणजे एवढी एक्झाम महत्त्वाची, चुकला थोडासा तरी फेल होईल. तर म्हणजे सगळ्यांनी ट्राय करायला हरकत नाही. आणि बऱ्याचदा आता आपण बघतो की स्टेट सर्व्हिसमधनं पण असतं, डेप्युटी कलेक्टर असतं, ACP असतं वगैरे. स्टेट सर्व्हिसच्या म्हणजे मला जॉब नव्हता, मी बेकार होतो, माझी परिस्थिती खूप चांगली नव्हती वगैरे वगैरे, तर सगळं जाऊ द्या मरू द्या. पण माझ्याकडे पैसे यायचे. पण मी नंतर थोडासा हुशार झालो होतो. मी पुण्यातल्या क्लासेसला लेक्चर घ्यायला जायचो. एक लेक्चर घेतलं का 500 रुपये मिळायचे. पण मी बघितलं 500 रुपये आले की लगेच मला थोडासा आता जाऊ द्या काही गरज नाही आहे. 500 रुपये आले मी लगेच इथे यायचो त्या राहुलला बस पिक्चरला. म्हणजे माझ्या लक्षात आलं की पैसे आल्यानंतर माणसाकडे स्टॅबिलिटी राहत नाही आणि तो आपल्या ध्येयापासून भरकटतो. त्यामुळे मग मी ते पिक्चर सगळे बंद करून टाकले. म्हटलं आपण पैसे खिशात नसल्यावरच मापात राहतो. आणि मी हे सगळे जे जॉब बीप सोडायचो मी 2002 पासून 2009 पर्यंत MPSCच्या जेवढ्या एक्झाम झाल्यात त्यात एक पण अशी एक्झाम नाही की ज्याचा मी इंटरव्ह्यू दिलेला नाही. म्हणजे मी पहिल्यांदा हुशार नव्हतो, मला एवढा टाईम लागला. याचं कारण हेच आहे की मला या सगळ्या गोष्टी 0 सुरुवात करायला लागल्या, म्हणून मला टाईम लागला. आणि या सगळ्या ट्रायल अँड एरर मेथडवर केल्या मी. मला म्हणजे असं कोणीच नव्हतं की जो म्हणेल की तो UPSC कर. मी जेव्हा इनफॅक्ट UPSC सुरू केली ना तेव्हा आधी तहसीलदार होईना चालला UPSC करायला.